हे बर्न आहे. या म्हशीला पलीकडून काहीतरी शेतामध्ये पेटल्यानंतर 2 दिवसानंतर तिथला निखारा उडून ह्या बांधावर आला आणि ही म्हैस जवळपास 35 ते 40% जळालेली. ह्या बर्नमध्ये कंप्लीट टिश्यू स्किन हा बर्न होतो आणि हिलिंग व्हायला फार त्रास होतो, कारण तिथले मसल्स आणि तिथला तो कॅपिलरीज या सगळ्या बर्न होतात. मेटाबॉलिक ऑर्डर ही स्टॉप होते. जनावराला प्रचंड वेदना होतात, कारण नर्वस सिस्टीम स्किनच्या आणि मसलच्या वरच्या भागामध्ये एक्सपोज होते आणि प्रचंड तीव्र वेदना होतात या केसमध्ये. जळाल्याबरोबर त्या पाण्यामध्ये चुना टाकून त्याचा लेप अंगाला दिला पाहिजे. जनावराला भरपूर पाणी पाजलं पाहिजे. जनावरांना जेवढं फ्लूइड देता येईल इंट्राव्हेनस तेवढं दिलं पाहिजे. आणि त्या म्हशीच्या जखमा, जनावरांच्या जखमा पोटॅशियम परमॅग्नेटनं पुसून काढून त्याला कुठला तरी अँटीसेप्टिक क्रीम लावला पाहिजे. पण त्याच्या अगोदर गोडं तेल आणि चुन्याची निवळी जर तुम्ही एकत्र करून लावली तर हा बर्न 70 ते 80% क्युअर होण्यास मदत होते. आणि या जखमांसाठी अँटीसेप्टिक क्रीम, अँटीबायोटिक्स आणि इंट्राव्हेनस थेरपी रेग्युलर द्यावी लागते. आणि याच्यातून या जनावरांना वाचवण्यासाठीचा प्रयत्न पशुवैद्यक करत असतात. गांजी येथील विश्वांभर पटणे यांची ही म्हैस आहे. बघा, मालकाने 3-4 दिवस चांगला प्रयत्न केला आहे आणि जखमा पण कोरड्या झालेल्या आहेत. तर हे कपडे तुम्ही बदला रोजच्या रोज. स्वच्छ कपडे बांधा जा. तेच कपडे पुन्हा पुन्हा बांधू नका. सकाळी ही लावले तेल काय तेल आणि चुना आणि दगडीचा पाला मिक्स करून ही केलेली लावलेली. आता मी तिला अँटीबायोटिक ॲनाल्जेसिक देतो आणि अँटीबायोटिक ॲनाल्जेसिक दिल्यानंतर आपण तिला क्युअर करण्याचा प्रयत्न करू. काही मेटाबॉलाइट पावडर, काही लिव्हर टॉनिक, ORS आणि IV फ्लूइड लावू आणि ह्या म्हशीला वाचवण्याचा प्रयत्न मालकानेही केलेला आहे, पशुवैद्यकानेही केलेला आहे. सर्वांना विनंती आहे शेतकऱ्याला की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर होऊन ही घटना चतुर्थीला 15 दिवस झाले की काल मंगळवारी. अरे बापरे. बरं, चाटी म्हणून बांधलंय थोडं चिटकत नाही. जखमा झाल्यात कोरड्या. कोरड्या. त्याला एक पावडर, झिंक ऑक्साईड आणि सिप्लाडिनचा मलम आणून लावा. अजून 2-4 वेळेस इंजेक्शन करून घ्या आणि पाणी भरपूर पाजा हिला. मला किती दिवस झाले म्हणले औषध उपचार? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. 3-4 वेळेस डॉक्टर आले होते. 3 दिवस आले. बरं, गोडं तेल, चुनाची निवळी आणि पाणी, एक दगडीचा पाला एकत्र करून तुम्ही त्या जखमेला लावला आहे. आता हळद, कापूर पण एकत्र करा. कापरामुळं माश्या बसणार नाहीत. अर्धा किलो चांगली हळद आणा आणि चांगले 20 रुपयाचा तरी कापूर त्याच्यामध्ये टाका हळदीमध्ये आणि तो लेप द्या. म्हणजे मग थोडं माश्या वगैरे बसणार नाहीत. पाणी 5-6 वेळेस पाजत जा. मग पाण्यामध्ये मीठ, साखर, खायचा सोडा 2-2 चमचे टाकायचा जा. त्याच्यात लिंबू पिळत जा. मीठ, साखर, खायचा सोडा किंवा गुळ 1 छटाक, खायचा सोडा अर्धा छटाक, 1 चमचाभर मीठ, असं सकाळ संध्याकाळ द्या. म्हणजे मग तिला थोडं लवकर कवर होईल. ते सलाईनसारखं असतं, सगळे एलिमेंट मिळतात, मायक्रो एलिमेंट मिळतात आणि बॅलन्स राहतं ब्लडमध्ये थोडं. गाभण आहे 6 महिन्याची. जास्त झाला. हो बघितलं. दिलं तिला आपण डायकेस्टेशन दिलं. जनावरांना खूप काळजी घेतली पाहिजे आणि जनावर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.